न डाएट करता न एक्सरसाइज करता फक्त दिवसभर हे पाणी प्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे आपल्याला जास्त पाणी पिता येत नाही, पण तुम्ही फक्त एकदा का हे पाणी पिलं तर तुम्ही फक्त हे पाणीच पित राहणार आहात। जसं तुम्ही पाणी पित राहणार आहात तसं तुमचं वजन सुद्धा अगदी कमी होणार आहे। इतकं सुंदर हे पाणी लागतं की तुम्हाला वाटणारच नाही की हे पाणी आहे, असं वाटेल की तुम्ही एखादा ज्यूसच पिताय की काय। खूप सुंदर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आपण जे पदार्थ टाकत आहोत ते पदार्थ आपल्या घरी इझिली अवेलेबल आहे। तुम्ही बघू शकता माझ्याकडनं सुद्धा डाएट एक्सरसाइज बिलकुल होत नाही, तरी सुद्धा माझं वजन हे रोज थोडं थोडं का होईना कमी होत चाललेलं आहे। जर आपण फक्त हे पाणी पित राहिलो, हप्त्यातून 1 ते 2 वेळेस फक्त हे पाणी प्यायचं आहे, नंतर नॉर्मल पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील सगळी घाण बाहेर पडणार आहे, चरबी मेणासारखी वितळणार आहे आणि तुमचं वजन काट्यावरती रोज तुम्हाला कमी होताना दिसणार आहे। इतकं छान आहे की तुम्ही एकदा पिलं ना की तुम्ही वारंवार हे करणार आहात। बनवायला खूप सोपं आहे। कसं बनवायचं चला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते। ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली आहे, डिलिव्हरीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त वजन वाढलं होतं आणि आता कमी करायचंय, पण बाळ दूध पितंय त्यामुळे कमी सुद्धा करता येत नाही, अशांसाठी सुद्धा मी यामध्ये हे पाणी सांगणार आहे। हे पाणी पिता पिता न कसला डाएट करता तुम्ही सुद्धा तुमचं वजन कमी करू शकता। मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये जेवढं जमेल तेवढं 20 केजीला 1 लिटर या हिशोबाने, समजा तुमचं 60 किलो वजन आहे तर 3 लिटर पाणी लागेल, एवढं पाणी घ्यायचंय। माझ्याकडे याच्यापेक्षा मोठं पातेलं नाहीये म्हणून यामध्ये 2 लिटर पाणी मावलं तर मी 2 लिटरच पाणी टाकलेलं आहे। बाकीचं पाणी रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल पाणी मी पिणार आहे। लक्षात घ्या, मला बरेच कमेंट येतात की माझं एवढं एवढं वजन आहे तर मी किती लिटर पाणी पिलं पाहिजे, तर त्याचं सरळ 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तेवढं पाण्याचा इंटेक तुम्हाला कंप्लीट करायचा आहे। आता हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ज्यांची कोणाची डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी कोणत्या गोष्टी यामध्ये टाकायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही टाकायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा इकडे आपल्याला टाकायचं 1 चमचा जिरं, जिऱ्यामुळे डायजेशन मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास मदत होते, पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते, आपलं जी गट आहे गट हेल्थ सुधारण्यास मदत होते। त्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते, यामुळे आपलं वजन झपाट्यानं कमी होण्यास मदत होते। ज्यांना कोणाला शुगर आहे अशांनी दालचिनीचं पाणी सकाळी उपाशी पोटी नक्की प्यायला हवं, त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास खूप मदत होते। मी यामध्ये असे पदार्थ घेतलेत की ज्यांना कोणाला मूळव्याध आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा मग उष्णतेचा त्रास आहे अशांना सुद्धा हे पाणी सुटेबल राहणार आहे। त्यानंतर आपल्याला तिसरा इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचा आहे, जो आपल्या शरीराला आतून थंडावा देण्याचं काम करतं, तो म्हणजे सोप। सोपमुळे तुमचं डायजेशन प्रॉपर होतं, मेटाबॉलिझम प्रॉपर होतं, शरीर ओव्हरऑल जे विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्याचं काम करतं आणि ज्यांना कोणाला उष्णता आहे त्यांचं शरीरातून थंड ठेवण्याचं काम सुद्धा सोप करत असतं। त्यामुळे सोप आपल्याला इकडे टाकायचे आहे 1.5 चमचा, प्रत्येकी अर्धा चमचा जरी तुम्ही टाकलं तरीही चालणार आहे। प्रत्येक पदार्थाचा अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे। गॅसची आच मी मोठी ठेवलेली आहे आणि टाकायचा आहे ओवा। आता ज्यांची कोणाची डिलिव्हरी झालेली आहे अशांनी फक्त इथपर्यंत हे फक्त 4 पदार्थच टाकायचे आहे। ज्या कोणी महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी हे पाणी प्यायचं नाही। फक्त डिलिव्हरी झाल्यानंतर आपण जे काही वजन आहे ते झपाट्यानं कमी होण्यास मदत होते, कारण बाळ ब्रेस्टफीड करतं तर ऑलरेडी आपल्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होतात आणि त्या कॅलरीला अजून आपण जर या पद्धतीने पाणी पित राहिलो, तुम्ही डेली हे पाणी प्या, कारण प्रेग्नन्सीमध्ये मीन्स डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला असंही कोमट पाणी दिलं जातं, त्यामुळे तुम्ही डेली फक्त हेच पाणी प्या, तुम्हाला न कसला डाएट एक्सरसाइज करता वजन कमी झालेलं दिसणार आहे। आता त्यानंतर आपल्याला टाकायची ओली हळद। ओली हळद सुद्धा तुम्ही टाकू शकता, ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली त्यांनी। ओली हळद तुमच्याकडे नसेल तर इकडे हळदीचा पावडर टाकू नका, म्हणजे हळद टाकू नका, जेणेकरून कसं थोडीशी टेस्ट चेंज होईल। ओली हळद असेल तर टाका, ओली हळद नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्टली हे स्किप केलं तरीही चालणार आहे। आता बघा याला उकळी येऊ द्यायची आणि थंड होऊ द्यायचं आणि ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली त्यांनी हे पाणी प्यायचं आहे। आपल्याला अजून बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत, त्यांनी आता ज्यांना वेट लॉस करायचं, वेट मेंटेन करायचं, वेट गेन करायचं आहे अशांनी आता पुढचे जे पदार्थ आहेत ते यामध्ये ऍड करायचे आहेत। असे पाणी जर तुम्ही पिलं तर यामुळे तुमची चरबी हळूहळू जी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते। बघा कोणतीही गोष्ट करायची म्हटली आयुष्यामध्ये तर जर तुम्ही कन्सिस्टन्सीने करत राहिला तर एक ना एक दिवस रिझल्ट येत असतो। आपल्याला झपाट्यानं अगदी लगेच झटपट असं वजन कमी करायचं नाही, हळूहळू आपल्या बॉडीला सवय करायची आहे आणि त्यामुळे आपली बॉडी सुद्धा आपल्याला
व्हिजिबल रिझल्ट द्यायला पाहिजे, या हिशोबाने या हेतूने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. आपण साखर कमी केली, आपण भाकर ऍड केलेली आहे, आपण हिरव्या पालेभाज्या खातोय कारण हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये खूप छान छान हिरव्या पालेभाज्या भेटतोय. आता तर उन्हाळा सुरू होईल त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर असं पाणी आपल्याला प्यायचं आहे. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप 1 डिसेंबर पासून चाललोय. आता याला उकळी येते हे साईडला ठेवूयात, तोपर्यंत जे बाकीचे पदार्थ घेतो आहेत आपण ते व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगते तर तसं करत राहायचं आहे. आता लिंबू घ्यायचे आणि लिंबाच्या अशा चकत्या करून घ्यायच्या, साधारणतः 3 ते 4 चकत्या सफिशियंट आहे. डिलिव्हरी ज्यांची झाली त्यांच्यासाठी यासाठी सांगते, लिंबाचा वापर केला आंबट वगैरे नको व्हायला, सर्दी वगैरे बाळा होईल म्हणून मी म्हणते की लिंबू घेऊ नका. ओली हळद जी आहे ती आपण ऑलरेडी टाकलेली आहे, तर ज्यांना कोणाला ओली हळद नाही भेटली त्यांनी जी आहे स्किप केली तरीही चालणार आहे. हळदीमुळे आपल्या शरीरातील जी काही सूज आहे ती कमी होण्यास मदत होते, विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. बऱ्याच जणांना असं वाटतं की वेट जास्त आहे पण खरं तर त्यांच्या शरीरावरती सूज आलेली असते. सो अशांनी नक्की ओली हळदीचा वापर करायचा आहे. एक आवळा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून असा कापून घ्यायचा आहे. आवळ्यामुळे जे आहे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला मिळतं, त्यामुळे हे घ्यायचंच आहे. पण यासोबत तुम्हाला छान अशी चव वाढण्यासाठी आणि आपलं शरीर चांगलं हायड्रेट राहण्यासाठी आणि डिटॉक्सिफाय होण्यासाठी इकडे मुठभर पुदिना घ्यायचा आहे. आता या सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुदिना व्यवस्थित धुवून घ्यायचा कारण त्याला माती वगैरे राहते, तर पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर 2 मिनिटांनी चांगला असा धुवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, यामध्ये आता ज्या गोष्टी आपण कापल्यात जसं लिंबू असेल, आवळा असेल, ओली हळद असेल आणि पुदिना असेल. ओली हळद ऑलरेडी आपण टाकली आहे, पण आवळा असेल आणि लिंबू आणि पुदिना ह्या गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या नाही कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. ते जर उष्णतेच्या संपर्कात आलं तर ते व्हिटॅमिन सी जे आहे आपल्या शरीराला भेटणारच नाही, त्यामुळे प्रॉपर पद्धतीने करायचं आहे. आधी आपण जे सोफ, ओवा, जिरं, दालचिनी टाकलेली आहे आणि ओली हळद टाकलेली आहे, या सगळ्या पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये येऊ द्यायचा आहे आणि नंतरच आपण कोणत्या स्टेजला ते टाकायचं ते तुम्हाला सांगते. आता एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, हे मंद आचेवर सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही बघू शकता याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. हे पाणी तुम्ही 2 पद्धतीने बनवू शकता. ज्यांच्या कोणाकडे बिलकुलच टाइम नाही त्यांनी या पद्धतीने बनवायचे, ज्यांच्याकडे टाइम आहे त्यांनी रात्री झोपण्याच्या आधी हे सगळे पदार्थ या पाण्यामध्ये टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून दिवसभर ते पाणी प्यायचं, म्हणजे रात्रभरामध्ये पूर्ण पदार्थाचा अर्क त्या पाण्यामध्ये आलेला असतो. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, त्या स्टेजला लिंबू, आवळा आणि पुदिना टाकायचा आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लक्षात घ्या, बिलकुल गॅस म्हणजे हे टाकल्यानंतर सुरू ठेवायचा नाही किंवा याला उकळी काढू घ्यायची नाही आहे. आता तुम्ही बघणार पुदिन्याचा फ्रेश असा स्मेल यामध्ये येतो, लिंबाचा छान असा आंबटपणा, आवळ्याचा छान असा तुरटपणा, आंबटपणा या पाण्यामध्ये येतो आणि हे पाणी इतकं सुंदर लागतं, तुम्हाला काय सांगू, खूप छान लागतं. तुम्ही अवश्य एकदा हे ट्राय करून बघा. हप्त्यावरनं तुम्ही फक्त 2 ते 3 दिवस जरी फक्त दिवसभर हे पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील. फॉर एक्झाम्पल, आपण हॉटेलमध्ये गेलो, बाहेरचं खाल्लं असेल भरपूर प्रमाणामध्ये, तर अशा वेळेस दुसऱ्या दिवशी तुमच्या शरीराला हे पाणी द्यायचं. तुम्ही वेट मेंटेनन्स वरती असाल, वेट लॉस, वेट गेन वरती असाल, आपण बाहेरचं खात असतोच, तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमच्या शरीराला ते जे बाहेरचं खाल्लेलं आहे ते तुमचं डिटॉक्सिफाय होणं गरजेचं आहे, विषारी घटक बाहेर पडणं गरजेचं आहे. तर ते तुम्हाला करायचं आहे. बेस्ट वे की तुम्ही हे कोमट पाणी पिलं तर छान रिझल्ट मिळेल. हे पाणी थंड झालं तरी पिलं काहीच हरकत नाही, थोडंसं कोमट करून पिलं काहीच हरकत नाही. आता हे पाणी गरम आहे, हे पूर्ण पाणी थंड होण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास लागणार आहे. सो आपण हे पाणी दिवसभर पेत राहायचं आहे. खूप सुंदर आहे आणि कोमट पिलं तर अजून जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. खूप छान लागतं, याची टेस्ट एवढी अप्रतिम लागते, तुम्ही माझ्या एक्सप्रेशन वरून बघत असणार, खूप छान लागते. आणि तुम्हाला या पाण्याचा कलर वरूनच कळत असेल की यामध्ये जे आपण पदार्थ टाकले ते सगळे पदार्थ यामध्ये आलेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला कमेंटमध्ये हे सांगा की तुमचं आताचं वजन किती आहे, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय, म्हणजे तुमचं टार्गेट वेट लॉस किती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माझ्यासोबत ही वेट लॉस जर्नी नक्की एन्जॉय करा. तो हे तुमच्या हप्त्यामधून 2 ते 3 वेळेस हे पाणी नक्की तुमच्या डाएटमध्ये ऍड करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल